नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये स्वागत। आज आपल्याला बनवायची दाबेली। आणि दाबेली म्हटलं की अरे असतं काय, तो काहीतरी बटाट्याचा मसाला लावलेला असतो आणि तो त्याच्यामध्ये भरतो, चटणी लावतो आणि देतो। भाऊ, म्हणता एवढं सोपं काम नाही आहे। कच्ची दाबेली, कच्छ गुजरात इथून हा दाबेलीचा प्रकार सुरू झालेला आहे। आता दाबेलीबद्दल बरीच माहिती माझ्याकडे आहे, ती आपण दाबेली करता करता शेअर करीनच। प्रथम त्याचा मसाला बघा तुम्ही कसा बनतो। हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत, याचा रंग बदलायला नको एवढं लक्षात घ्या। धने 4 चमचे, तीळ 1 चमचा, दगडफूल साधारण एवढं 2-3 चक्री फूल, सोप 1 चमचा, दालचिनीचा 1 तुकडा, मोठी विलायची दाणे 1 चमचा, काळं मीठ 1 चमचा, काळी मिरी 1 चमचा, सुंठ पावडर 1 चमचा। या सगळ्यांना आपण मंद आचेवर भाजून घेऊ। भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा की याचा रंग शक्यतो बदलायला नको। मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण। हळकुंड आणि मिरच्या थोड्या तेलात परतून घ्यायच्या। हे परतल्यानंतर आपण याला या मसाल्यात घालायचं। क्या बात आहे। आता आपण हळकुंड परतलेलं तेल आहे, त्यामध्येच मी 2 चमचे मिरची पावडर घालतो आणि हा मसाला हा पुन्हा एकत्र परतून घेऊ। अगदी मंद आचेवर याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण। पुदिन्याची पानं, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 मूठभर डाळवं, लिंबाचा रस, 1 चमचाभर मीठ, थोडी साखर आणि चमचाभर तेल। थोडं पाणी, एवढीशी छान घट्ट चटणी असली म्हणजे दाबेली बनवताना ती ओली होत नाही। आणि हा घट्टपणा येतो फुटाण्यामुळे, आणि तो स्प्रेड व्हायला जो स्मूथनेस लागतो तो तेलामुळे होतो। या भिजवलेल्या काश्मीरी आणि काही साध्या मिरच्या, पाणी आणि लसूण याला आपण गरम करू। आता याला सुद्धा आपण बारीक करून घेऊ। आता यात जे शेंगदाणे घालतात ना, ते इंटरेस्टिंग असतात। आणि भाजलेले शेंगदाणे कसे करतात बघा। तेल, मिरची पावडर आणि 1 चमचा दाबेली मसाला, आमचूर पावडर अर्धा चमचा, थोडंसं मीठ। याला थोडंसं परतून मग यात भाजलेले शेंगदाणे घालायचे। आता एका पॅनमध्ये थोडं तेल, 4 चमचे तेल असेल तर अर्धी वाटी मसाला, अर्धा चमचा तिखट, थोडं किसलेलं खोबरं, हे सगळं छान परतून घेऊ आपण। आता हे जे किसलेलं खोबरं असतं हे वेळेवर का टाकलं? मसाला जो आहे आपला
हा असा मसाला तुम्ही 6 महिने व्यवस्थित ठेवू शकता फ्रीजमध्ये, बाहेर राहिला तरी चालेल. जर याच्यात खोबरं घातलं आपण तर तो मसाला टिकायला मग प्रॉब्लेम येतो. म्हणून काही ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं असेल की मसाला करताना खोबरं घाला, डोंट डू दॅट. ऐसा करो. बटाटे पहिले कोरडं असताना एकजीव करायचं आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू. हे मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालू थोडंसं मीठ, बटाटे जेवढे घातले त्यानुसार, आणि पाणी, आणि 2-3 चमचे चिंचेची चटणी. आता हा मसाला आपल्याला एकत्र करायचा व्यवस्थित. याला आपण थंड करू. तन मन आणि धन लावून ही दाबेली तयार केलेली आहे. कारण खूप मजा आली दाबेली बनवताना. आणि तुम्ही जी मंडळी दाबेली बनवतात तर त्यांचं इतकं तो मसाला लावणं, त्याच्यावर खोबरं ठेवणं, त्याच्यावर दाणे लावणं, त्याच्यावर कोथिंबीर लावणं, इतकं निगुतीने आणि मध लावून करतात. मुळात त्यांचं प्रेम असतं त्यांच्या पदार्थावर, आणि म्हणून ती दाबेली छान बनते. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की कुठलाही तुम्ही पदार्थ तयार करा, मनापासून करा, प्रेम करत त्या पदार्थावर करा. कुणाला तरी छान प्रेमाने खाऊ घालण्याची भावना जर तुमच्या मनात असेल तर तो पदार्थ उत्तम होतो. पाहत राहा मास्टर रेसिपीज.